आता केसांना काय करावं लागेल दादा? आपल्याला पहिले ब्लो ड्राय करू आपण. त्याच्यानंतर मग स्ट्रेट हेअर करू म्हणजे स्ट्रेटनिंग करायला टेम्पररी. ठीक आहे. हेअर वॉश किती गेली? हेअर वॉश आधीच केली ना. आणि डार्क सर्कलसाठी वगैरे काय करायला पाहिजे? चेहऱ्यासाठी फेससाठी हो ते एक्मे क्रीम येते. एक्मे आणि हे डिटेन वगैरे ते पण करू शकतो आपण. ते डार्क सर्कल जास्त असलं किंवा फेस मध्ये काही असलं म्हणजे जास्त डलनेस वाटलं त्या टायमाला आपण ब्लीच करायचं. जे डिटेन करायचं ब्लीच करायचं. त्याच्यानंतर नॉर्मल असं पूर्ण क्लिअर वगैरे घेतलं सगळ्यात बेस्ट आहे अजून. ओके. शॅम्पू कोणता यूज करतो केसांमध्ये? शॅम्पू डव कंडिशनर. रिझल्ट कसं झालं? हां रिझल्ट कसं झालं? रिझल्ट छान आहे. आज ट्रेसने लावली मी. आणि पहिले कलर केले केसायला. कलर कोणता यूज करता? कलर हिना. माहिती हो हिना मेहंदी. कलर का नाही यूज करत? कलर द्या ना करून तुम्ही. म्हणजे ट्रेनरला नको काही पण मीच पाठवलं होतं त्यांना. असं पाठवलं चांगलं एक नंबर आहे. मला बोलावं त्यांची बोलावं नाही तर आता पोरी विचारते ना मला माझे केस बघ नाही का लायब्ररीत, मग मी त्यांना सांगतो. त्यांनाच वाटतं की यार आपण हे केलं पाहिजे असं सांगून देतो. जेव्हा पुण्याच्या काम करत तुला नक्की स्वर्गाचा जागा भेटेल. बाप्पा नाही तर माझे केस पाहून ते अंकिताच्या बहिणीला त्यांचे बाई आम्हालाही करायचं आहे का म्हणे. त्याच्याने कालची ट्रेन आली काल शनिवारी ते पण खूप मस्त होती. सेम अंकिता सारखी दिसत येते. तिने आता लायब्ररी तर कुठे सोडली का? ते आता मी उन्हाळ्याचं थोडं घरी करतो म्हणे. आजासाठी नाही का प्रॉब्लेम होते. केसाला मग मेहंदी लावली आहे ना हो नाही? हो मेहंदी व्यतिरिक्त अजून काही यूज करतो केमिकलमध्ये? नाही ते निशा टाकली होती फक्त त्याच्यामध्ये. बस ते पहिली वेळा आज खूप दिवसांनी लावली. म्हणजे पूर्ण वर्जिन केस तुझ्या आले मेहंदीला सोडून? हो मेहंदी खूप 1.5% लावली समजा आज. नाही तर मग फक्त माझी डेली रुटीन काय सांगू तुम्हाला. जवस टाकते, तांदूळ आणि मेथी त्याला रात्रभर भिजून ठेवतो मेहंदीमध्ये. नाही असंच हेअर वॉश करण्याच्या आधी नाही का ते रात्रभर भिजून ठेवतो. मग थोडं त्याला बॉईल करतो सकाळी. मग ते केस वॉश करायच्या आधी अप्लाय करते आणि त्याच्यानंतर केस वॉश करते. त्याने म्हणजे कशी स्मूथ आणि शायनिंग केस दिसते. एक नंबर. आणि म्हणजे हेअर फॉल पण कमी होते. घरगुती उपाय. आणि ते ऑइल बनवलंय मी घरी एक. त्याच्यामध्ये ते कशा प्रकारच्या ऑइलांना कोणतं काम करते हेअर मध्ये? ते म्हणजे केसाची ग्रोथ होते त्यांनी. असे थीन केस होत म्हणजे जाड केस ते चांगले कोंडा वगैरे हे जाते. त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पत्ता, गोडलिंबाचा पत्ता, जास्वंद, ॲलोवेरा आणि पुन्हा काय कांदा हे ऍड केलंय. म्हणजे आपला पूर्ण घरगुती. आणि कोकोनट ऑइल ते पण करण्याची प्रक्रिया कशी आली? त्याला काय नाही असं म्हणजे सगळं जमा करायचं एकत्र आणि त्याला हे आपलं तेला कोकोनट ऑइल मध्ये नाही का चांगलं हे होऊ द्यायचं. काय होऊ द्यायचं? उकडू द्यायचं, बॉईल करायचं. मग ते जोपर्यंत त्याचा कस निघत नाही ते पूर्ण असं हिरवट येते. मग तेव्हापर्यंत त्याला उकडू द्यायचं. बॉईल करायचं. मग उकडल्यानंतर मग ते काढून घ्यायचं एका बॉटलमध्ये. आणि हप्त्यातून 2दा लावायचं. हप्त्यातून 2दा लावायचं? स्किनला लावायचं की या ग्रोथला लावायचं? नाही ग्रोथ. या ग्रोथला लावायचं. आणि मी आधी माहितीये का कसं करत होती, रात्रभर लावून ठेवत होती. पण त्यांनी आपले डॅमेज होते म्हणते केस. लावून ठेवला तर मग आता काय करते मी म्हणजे केसांना 3-4 तासाच्या अगोदर सकाळी लावून घेते. मग 12-1 वाजता धुवून लावायचे. केसाला सिरम वगैरे यूज करतो तू? नाही आत्ताच घेतलं हे. तुम्ही नाही म्हणे ते पाऊच मिळते म्हणे. मग त्या विचारलं होतं मी त्यांना. ते म्हणे नाहीये म्हणे लीक होते म्हणे. देऊन द्या म्हटले.
सिरम लावायचं पण केसाला. हो लावत झाला ते कसं म्हणजे ब्रह्मपुरी पर्यंत आम्ही याने जाणार आहे बस नाही का मी इकडून ते लोक गेलाय काल गाडी करून तिकडून टू व्हीलरनी मग ते जंगली एरिया आहे म्हणते म्हणून ते लवकर घाई करतात. सुंदरपुराला टेन्शन राहते असं आहे नाही तर वरतून रस्ता जंगलाचा रस्ता म्हणून तिला बिचारायचं काय एवढा चांगला सुंदर पल्ली घेऊन चाललो माझं जंगलचा एरिया आहे काय झाला गेला तापत येईल म्हणून होऊ शकते असं काय बाई. काय येता येता प्रेसला टाकून दिले कपडे मी. ते तिचा मस्त जमला कांचनच्या बहीणचा व्हिडिओ. कांचनची बहीण ते त्या दिवशी आले नव्हते दोघी. आता कोणती बुरीवाली का हो ते गोरीवाली ते इथे जे केले नाही का तुम्ही हेअर कट ते. तिला आवडलं ना तिला पण. हो तिला ऍक्च्युली स्ट्रेट लुक नाही पाहिजे होता आणि मला तिने करतलं नाही सांगितलं झालं मला मग बोलले ते मला करली पाहिजे होते. हो तिने मला ते सगळं करायच्या पहिले म्हणलं असतं मी तिला जबरदस्त लुक करून दिलो असतो अजून आज जाऊ द्या नेक्स्ट टाइम मला इथेच आहे तिचं घर आहे का ज्ञानेश्वर. त्याच्यात तिचे दोन्ही पण रील चांगले जमले. ती आज होती सावडची आली होती गोल चेहऱ्याची तिचे दोन्ही व्हिडिओ मी आज ठेवले बहुत जबरदस्त जमले तिचे दोन्ही व्हिडिओ. आपण स्टेटमेंट किती झाली याच्या आधी केलं तर त्याच्या पहिले कधी केली होती. डिसेंबरच्या एंडिंगला गेली होती. किती दिवस राहिली होती. एक वीक मी हेअर वॉश नव्हते केले राहिली होती. एक वीक राहिली होती. रिस्पॉन्स कसं करा बालकींच्या लोकांच्या. एकदम बेस्ट. ते वस्तू आले ना कस्टमर ते फ्लॅश झाली अंकिता माझ्या केसावर. बाप रे बाप. मग ते करायचंच आहे म्हणे. आवाज कमी मला कॉपीराईट लागेल. आवाज कमी मला कॉपीराईट लागेल. तो कापड होतो कसं पाहिजे हा तो त्याला अजून कोणाकोणाला आवडला घरी तर दाखवलंच नाही मी कोणाला. तू गावी गेली होती मग दुसऱ्या दिवशी. नाही फक्त काही दिवसांनी पाहिले माझ्या आईने केस मस्त केले म्हणे. मी म्हणतो म्हणे का केस वाढव ना तुम्ही कापून ठेवता म्हणे. केस वाढवण्यासाठी एवढा म्हातार पण आहे असं काही नाही. केस वाढवायचे एवढी ड्राय किती वाढवायचे. मेंटेन ठेवावं लागते मग मोठे केस राहिले तर कसं मेंटेनन्स करता येत असेल तर वाढवायचे. नाही तर मग काय ते एक इकडे एक तिकडे पण त्याला काय अर्थ नाही. तसं नाही पाहिजे. मेंटेनन्स बी करता आला पाहिजे त्याला. आता हिचे कसे होते मोठे आहे ना तर खूप हे लागते नेहमी. ते आता ते कांजनची बहीण TCS मध्ये करते जॉब म्हणून आता थोडं चांगलं राहावं लागते बाबा. पोरायचं नाही चांगला राहावं लागते म्हणजे त्याच्यासाठी कस्टमरसाठी का. हो कसंही आता जॉबच्या ठिकाणी राहिल्यावर अट्रॅक्टिव्ह 4 लोक पाहिजे. 4 लोक पाहिल्या पाहिजे ना. अट्रॅक्टिव्ह कस्टमर आल्या पाहिजेत म्हणून ठीक असते. मला ते कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे थांबून राहायला पाहिजे आपल्याला थांबण्याचे पाहिजे.
पण तुम्ही लेडीजचं सुरू केलं तर चांगलं चालत आहे ना मस्त. हम्म. चांगलंच चालू आहे. Happy आहे customer. कसं सर्व्हिस चांगली राहिली तर मग येतेच लोक. बरोबर आहे. म्हणजे दोघांचीही भलं आहे, माझं पण आणि त्यांचं पण. आणि मग कसं राहते, मग असं वाटतं कस्टमरला नाही यार आपल्याला तिथं चांगलं आपलं होते ना तिथंच जायचं. मग दुसरीकडे भरोसा नाही वाटत त्यांना का करून देईन बरोबर का आपले केस बिघडून ठेवून असं वाटते. ते मन मिलाव होते ना त्याच्यामध्ये, काम ठीक होते. त्या हिशोबाने मनासारखं होते ना, जसं पाहिजे तसं पे नाही करायला लागत त्या हिशोबाने. बाकी ठिकाणी पे केल्याच्यानंतर बी काम तसं होत नाही, चांगलं नाही जसं पाहिजे तसं नाहीच होत, खरंच नाही होत. खूप लोक माझं पैसे देऊन बी काम चांगला नाही केलं म्हणून. बघ तुझे व्यवस्थित आहे आणि लुक बघ दोघांमध्ये डिफरंट आहे. काय जेवण केलं? चिकन नाही मसाले भात आपला वाटाणे. आणि त्यांनी व्हिडिओ बनवायला चालू केलं होतं, माहिती नाही बंदच केलं. एकच व्हिडिओ बनवून नाही तिचा पेपर होता ना, आता 2 पेपर होते. ते कसं एडिटिंगला टाइम लागते न, मग एक वेळचं जर त्याच्यात गेलं तर मग 2-3 तास घेऊनच घेते ते. मी बनवला होता गाजरच्या हलव्याचं, तुम्हाला दाखवून काय म्हणते. नाही मी माझ्या घरी बनवला होता. हे होती माझा भाऊ होता, बनवला होता आम्ही असा शॉर्ट करून. मग नंतर छान जमला होता, पण वेळ लागला. वेळ लागला. मी रोज रेग्युलर करतो ना, मला वेळ नाही लागत. तुमचा हात बसून कोणती गोष्ट वारंवार केला ना, आम्हाला कसं मग विचारही करायला लागते कसं करू कसं नाही. तुम्ही कंटिन्यू बनवतात तुमच्या लवकर लक्षात येईल. आता मला फेसबुक मधून पण इन्कम चालू झाली आहे. हो का? फेसबुक इंस्टाग्राम नाही, इंस्टाग्राम व्हायचे त्याला टाइम लागेल थोडंसं, पण युट्यूब मधून फेसबुक पण चालू झालं माझी इन्कम. छान. थोडेसे ब्राऊन दिसते का कलर? हे वाटत नाही का? डायरेक्टच असणार चांगला आहे. पण पेजच्या हिशोबाने बेस्ट आहे. आपले केसच तसे ओरिजिनल. तूच तसे एकदम तू आहे म्हणून केस आहे असा ना. केस पण तू थोडी ना, तुझ्यापासून केस आहे बरोबर राहणार आहे. आता म्हटलं हे एक लग्न करून घेतो. म्हणजे लग्न किती करायचे विचारायचं? नाही मग माझा पेपर आहे पुढच्या महिन्यात. कोणता जिंदगीचा काय असा? नाही असा जॉबचा. मला जिंदगीचा पेपर नाही बाबा, पहिले हा पेपर पाहा लागेल ना. कोणता मॅरिटचा का? नाही, जिंदगीचा आपल्या जॉबचा. नंतर तर ते चालतेच आहे. हा बरोबर आहे. मेन हा पेपर आहे. हा पेपर पास झाला का बाकी सगळे पेपर पास करून जातील. मग सगळे दरवाजे ओपन होऊन जाईल. कोणाचे? जिंदगीचे जिंदगीचे. मग जॉब लागल्यावर मग सगळं लाईन लागून जाईल. मग लग्न करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. कोणाचं? माझं. अच्छा, तुझं आलं का? जॉब लागत ऑलरेडी काही कोणी ना कोणी जॉब पाहत असेल कुठं ना कुठं बलीजा वगैरे. मग तू पण टेन्शन होऊन राहिली? नाही, माझ्या घरचे आहे मागं लागून. पण आता काय करतो सध्या, कोणी ना कोणी माझ्यासाठी जॉब पाहत असेल म्हणून तुम्ही तयारी करसाल ना, घरी कोणा कोणाला दिले पोसाठी काहीतरी करीन म्हणून कारा पांढरा. हो, तो तर असंच बिचारा लागून. मग नाही तसं नाही, माझ्या घरी सांगितलं जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत काही करत नाही. अच्छा, लागलं पाहून टाकीन आम्ही माझ्यावाला काय आता कारा पांढरा. आणि बँकिंगचे क्लासेस पूर्ण कम्प्लीट झाले का तुझे? हो झाले. मी आता सेल्फच स्टडी करतो.
बँकिंगच. आता जुलै ऑगस्ट पासून कंटिन्यू पेपर राहील ना. कधी अशी वेकन्सी निघली ना तुझ्या घरी पैसे कसे मोजायची का खर्च करायची, मला फोन करून बोलून मी सुद्धा वेकन्सी निघाली बस येऊन जा खर्च करायला म्हणून. ठीक आहे, माझ्या घरी वॅकन्सी निघन बापा बापा काय माहित. नाही सांगतो अशी निघाली बायच्या कोदाना कसता त्याच्याला कोणत्या गरीबाचा भला करतो बा. तर इकडे गरीब जिवंत आहे. ठीक आहे, विचार तसं सांगेन ना. असा विचार नको कसे गेला तर वर्त म्हणून. नाही माझ्या वाटते मस्त केरेटिन केल्यासारखं. सही वाटतात ना केस. ओके, बघू शकता दोघांमध्ये फरक. गॉर्जियस, इकडचा गॉर्जियस व्हायचा आहे. बघू शकता दोघांमधला फरक. हे वेव्ही हेअर्स आणि स्ट्रेट हेअर्स दोघांमधला फरक, आयनीने किती फरक पडते आणि लुक मध्ये किती फरक पडते आपण लास्टला सांगू याबद्दल. आता काम चाललं त्याच्यानंतर जेव्हा हळूहळू स्टेप बाय स्टेप झाल्यानंतर पुन्हा कम्प्लीट लुक आपण तुम्हाला दाखवू. तर व्हिडिओला पाहत राहा आखरीपर्यंत. अर्धा तास लागेल सर, अर्धा तास. मग सपोज आता तुम्ही हा व्हिडिओ अपलोड केला तर मग याच्यावर एका व्हिडिओवर मिळते का इन्कम? ते व्हिडिओ जेवढे जास्त म्हणजे जेवढा जास्त व्ह्यूज होतील तेवढा जास्त इन्कम राहते. कसं आहे, एक राव 10 राव एक व्हिडिओची इन्कम मिळते. व्हिडिओ जेवढा चांगला झाला तेवढा चांगली राहील. लोक याच्या मागे लागले व्हिडिओ आता झाले पूर्ण लोक सोशल मीडियाच्या मागे. आता लोक म्हणतात काही नाही, आपला मनमर्जीचं काम आहे, जॉब आहे 1 नंबर. केव्हाही कॅमेरा उठला केव्हा काम चालू करा. सोशल मीडियाचा आपण उपयोग सही प्रकारे करून म्हणतात. आणि आता समोर बघा ना, आता AI आलाय तर किती डेव्हलप हे ते होईल. सोशल मीडियावरच चालणार आहे सगळं काही. लाखो रुपये कमवतात सोशल मीडिया व्हिडिओ बनवून लोक. नाही तर फक्त एक वेळचं फेमस होत थोडं चालतलं. कोणत्याही कामामध्ये वेळ लागते. आता आपण गव्हर्नमेंट जॉब त्याची बी स्टडी करायला लागते आपल्याला. 5 ते 7 10 वर्ष अभ्यास करायला लागते. त्याच्यानंतर मग तो रिझल्ट मिळतात. तुम्ही जर म्हणाल तो एकच वर्ष म्हणते, 1 वर्ष मेहनत करा, दुसऱ्या मी तुम्हाला त्याचा रिझल्ट देतो म्हणते. आपण अभ्यास करतो किंवा कोणत्याही कुठे जॉब बी करतो तर किती वर्ष त्याच्या मागे तानापाजून करतो. याने लोक एकसारखे भेटत नाही. कोणी कसा लोक भेटतो जॉबमध्ये आळा वाकडा. त्यापेक्षा बेस्ट ना आपल्या मर्जी मला आपण रोजचा एक व्हिडिओ अपलोड करायचा आपल्याला. त्यापासून बेस्ट आहे. हे ऑप्शन बी सगळ्यात बेस्ट आहे. ऑप्शन आहे तुमचा काही असो पण ऑप्शन आहे सगळ्यात बी ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे मला सोशल मीडियाचं. युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम. पण सब्जेक्ट घेऊन करायचं व्हिडिओ कोणताही राहू. एक सब्जेक्ट चॉईस करायचं, त्या हिशोबाने सब्जेक्ट हिशोबाने बरोबर चालायचं अकॉर्डिंग त्याच्यावाला. आता जसं माझ्या काम आहे पार्लरचा हे वाला, त्याच्या व्यतिरिक्त काही व्हिडिओ टाकत तुम्ही ह्याच्यावर ह्या सब्जेक्ट आणि तुला जरा कॉन्टेंट रोज नवीन तुला कॉन्टेंट पाहायला लागत. हा कॉन्टेंट खायचा आहे. कोणी स्ट्रेटनिंग, कोणी हेअर करतं, कोणी केमिकल करतं, कोणी कलरिंग करून. मला टेन्शन आहे का आज उद्या कसा व्हिडिओ बनवू, मला काय कॉन्टेंट करू बा, काय टेन्शन. मला माहिती मी हाच काम करतो. लेडीजचे कसं आहे, लेडीज रोज स्वयंपाक करतात किंवा जे काही जॉब करतात त्याच्या व्यतिरिक्त तूच टाकलं
टाकताना टेन्शन नाही आलं नवीन कॉन्टेंटची. हम्म. असं त्याच्या त्याच्या अकॉर्डिंग टाकायचं रोजचे एक व्हिडिओ. असं मला वाटतं. आपण जो काम करतो त्याच्याशी रिलेटेड टाकायचं आणि तसंच ते मग हे होते. हा ना, त्याची आपल्याला नॉलेज येतं ना, आपण काय करणार आहोत, कसं करायला लागते, आपल्याला परिपूर्ण नॉलेज आहे त्या गोष्टीचा. आपण त्याच्यावर टाकलं सगळ्यात बेस्ट आहे हे सगळं. आपण आपला सब्जेक्ट सोडून दुसऱ्या सब्जेक्टला पकडतो. आपण कुठेतरी ते कसं हे आपण अधुरा नॉलेज आहे त्याचं. जो ज्या गोष्टी आपल्याकडे नॉलेज आहे त्या त्याच्यावर टाकलं तसं सफिक आपण कोणाच्या मागे हात पाय जोडायची गरज नाही पडत. आज ते बँकिंगची तयारी करतात, तुला बहुत काही माहिती आहे, कसा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करायचं आहे, कोणत्या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायला लागतं ते सगळं तुला माहिती आहे. त्याचं काय आहे. हॅलो, हा बोला ना. आई शेतात गेली. परवा कारण घ्या. केला. हो. आणि माहिती का तुम्ही घरी जाऊन घेताना करून नाही का, त्याच्यामुळे पुन्हा एक चांगलं बेनिफिट भेटते. खूप लोक इथे कम्फर्टेबल राहतात ना, त्यामुळे जायला लागतं. खरंच ते एक चांगली आपण समजू शकतो या गोष्टीला. मागचे कापले तेव्हापासून वाढले का थोडे केस वाटत आपले वाढले केस, थोडेसे चांगलेच केस वाढले. हो. आपण डॅमेज केस काढले होते त्या टायमाला, हो त्याच्यापासून ग्रोथ कसं होत नव्हती. डॅमेज केस काढलं ग्रोथ चांगली पकडली तुझ्या केसाला. हो वाटत आहे मला. हा.
जोपर्यंत डॉक्टरकडे जात नाही तोपर्यंत त्याची बिमारी समजत नाही केस काय आहे बॉडीमध्ये प्रॉब्लेम. म्हणजे डॉक्टरकडे जाणंही महत्त्वाचं असतं, कटिंगवाल्याकडे जाणं महत्त्वाचं असतं. पण ते स्टेप केली म्हणून बरं झालं, कारण की सगळे निघून गेले केस. हां, जो काही प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाला करून त्याच्यापासून केसाला ग्रोथ पकडली. आता फक्त केसाला कंडिशनर वगैरे, सिरम वगैरे, शॅम्पू वगैरे चांगला करायचं प्रॉपर. असं आहे. केसाला सांभाळून ठेव, चांगला राहतील ना, ते कसं गणना चालवून जातील. असं सांभाळून ठेव. आता आहे तिथे आपल्याकडे प्रॉपर्टी म्हणून बरं. आता खूप लोकांकडे प्रॉपर्टी राहत नाही. केसामुळेच लुक हे करते, मॅटर करते. पहिले म्हणजे आधी नाही का, आम्ही लहान वगैरे होतो 4-5 वर्षाच्या आधी, तेवढं डेव्हलप नव्हतं मेकअप वगैरे. आता झालं 10-15 वर्ष. आणि आता तर कोणता छोटा मोठा प्रोग्राम राहील तरी शूट मारून मेकअप नाही. शेंबड्या पुरी नाकान शेंबडा तरी लिपस्टिक लावतात. असं पहिले ते यार असंच करे लोक, घरगुती आपलं टेम्पररी. पैसे तर होते. आता खूप क्रेज आहे, बहुत जास्त लोक याच्या मागे धावत आहेत. वॅक्सचे वगैरे किती पैसे घेते नाही लोक ना, 300-400 बी घेतात एका वॅक्सचे. तो घरी केला तर 40 रुपयाचा डब्बा येते. ते डिपेंड करते कंपनी वगैरे. कंपनी खूप झाले, 100-150. किती पैसे छापत आहे लोक याच्यातच. मी कोणी छापतो? तुम्ही मेन्स सलून आहे. तो लेडीजचा देऊन राहिलो. ते नाही, ते दुसरी वाले नाही का, जसं तिथं राहते लेडीज वॅक्स असं तसं. मधातून भांग काढून. ओके, मानलो. वन साइड आधी कशी होते आणि आता बघा, आयनिंग केल्यानंतर स्ट्रेट एकदम. बघू शकता मॅडमचं लुक कसं आलं. आधी बिफोर पहिला आधी कसं होतं, करायच्या आधी कर्ली हेअर्स होते, आपण त्याला कन्वर्ट केलं स्ट्रेट हेअर मध्ये. त्याच्यानंतर त्यांचं लुक बघा कसं आलं. प्रेझेंटेशन तुम्हाला कोण दाखवता बघा. स्ट्रेट लुक मध्ये आलं. आधी वेव्हिस हेअर्स मध्ये होतं. ओके, आणि पार्टीशन केलं वन साईड हिशोबाने आणखी चांगला लुक येईल. ते तुमच्यापर्यंत तुमच्या फेसच्या अकॉर्डिंग करायचं. वन साईड ठेवायचं की फ्रंट ठेवायचं, स्ट्रेट ठेवायचं, ते डिपेंड करते फेसच्या हिशोबाने. मी करा तुमच्या हिशोबाने वन साईडवर कसं करायचं ते करा. एक लुक क्रिएट करा. थँक्यू गाईज.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. आणि सबस्क्राईब पण करा. ओके छान. आता बॅक साईडचं दाखवायचं मला. बॅक साईडला जे आपण केस केलं ते दाखवत आहे लास्ट. बॅक साईड, बॅक साईड. आता कर माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. ओके डन. व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पक्का करा. ओके डन. आता लास्टला लावतो आपण फक्त सिरम. लास्ट मोमेंट. हे सिरम आहे, सिरम लावते आपण लास्टला. खूप जास्त क्वांटिटी नाही घ्यायची, हेअरच्या अकॉर्डिंगच घ्यायची.